हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड युनिटमधला नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. क्रिएटिंग ऑब्जेक्ट अँड मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा आणि त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी मेमरी कशी अलोकेट होते हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट पाहूया व्हॉट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज अ रन टाईम एंटिटी विच डिस्क्राईब द प्रॉपर्टीज ऑफ क्लास. याच्यामध्ये काय सांगितले, ऑब्जेक्ट इट इज ए रन टाईम एंटिटी. ही एक काय रन टाईम एंटिटी विच डिस्क्राईब द प्रॉपर्टीज ऑफ क्लास. आपण वरती पाहिलं क्लास म्हणजे काय. याच्यामध्ये काय होतं, जो काही ऑब्जेक्ट आहे हा क्लासच्या प्रॉपर्टी डिस्क्राईब करत असतो. म्हणजे एका पर्टिक्युलर क्लासमध्ये आपण नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्क्राईब करू शकतो. त्याच्यामध्ये त्याचा डेटा आणि त्याचे फंक्शन्स किंवा त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या असाइन करू शकतो ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये. अँड ऑब्जेक्ट ऑफ क्लास विल बी अलोकेटेड द मेमरी स्पेस ॲज रिक्वायर्ड द डेटा मेंबर इन क्लास. काय सांगितलंय, इन ऑब्जेक्ट ऑफ क्लास विल बी अलोकेट द मेमरी स्पेस. म्हणजे काय, जो काही क्लासचा ऑब्जेक्ट असतो हा ऑब्जेक्ट ॲक्च्युअल त्या जे काही मेमरी आहे ती मेमरी अलोकेट करत असतो ॲज रिक्वायर्ड द डेटा मेंबर इन क्लास. म्हणजे जे काही डेटा मेंबर आपण क्लासमध्ये अलोकेट करतो त्या डेटा मेंबरवरून जे काही ऑब्जेक्ट आहेत ते ऑब्जेक्ट आपल्या मेमरीमध्ये स्पेस अलोकेट करत असतात. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. इन्स्टन्स मीन्स एक्झाम्पल. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास म्हणजे काय, आपण पर्टिक्युलर क्लाससाठी एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण त्या क्लासमधला डेटा ॲक्सेस करत असतो. आता जो काही सिंटॅक्स आहे तो पाहूया. सिंटॅक्स क्रिएटिंग ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागतं आपल्याला, मेन फंक्शनमध्ये. क्लासचा पार्ट आपण पाहिला, तर मेन फंक्शनमध्ये कसा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, क्लास नेम, जे आपण क्लासला नाव देणार ते क्लासचं नाव ॲज इट इज लिहिणार आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटेल ते एक ऑब्जेक्टला नाव देऊ. फक्त त्या नावावरूनच आपल्याला त्या पर्टिक्युलर क्लासमधले जे काही मेंबर फंक्शन आहे ते मेंबर फंक्शन ॲक्सेस करावे लागतात. फॉर एक्झाम्पल पाहिजे पर्सन. पर्सन नावाचा हा एक क्लास आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट पी हा क्रिएट केला. इथं सेमीकोलन येईल. आता मेमरी कशी अलोकेट होते याच्यासाठी पहा. सपोज इथं पहा मेमरी अलोकेशन दिलेलं आहे. क्लास पर्सन. पर्सन नावाचा एक क्लास घेतला. ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये जे काही आपण डेटा मेंबर लिहित असतो ते डेटा मेंबर लिहिले. काय काय घेतले पहा. कॅरेक्टर नेम, त्याला साईज पास केली 10, इंटिजर ID, कॉन्टॅक्ट, फ्लोट, मार्क्स. आता याच्यामध्ये ज्या क्लासमध्ये जेवढे काही डेटा मेंबर आपण असाइन करू त्या डेटा मेंबरनुसार त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची साईज किंवा त्या मेमरीमधली स्पेस ॲक्सेस होत असते किंवा अलोकेट होत असते. आता पहा, ह्या पर्टिक्युलर पर्सन पी ह्या ऑब्जेक्टसाठी किती मेमरी अलोकेट होईल आपल्या मेमरीमध्ये. पाहिजे पहिल्यांदा कॅरेक्टर नेमसाठी किती साईज घेतली आहे, 10 साईज घेतली आहे. म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये इथं किती होणार आहे, नेमसाठी साईज 10 बाईट एवढी मेमरी स्पेस अलोकेट होईल. नंतर पुन्हा इथं इंटिजर ID आणि कॉन्टॅक्ट. आता इंटिजर हा डेटा टाईप आपल्याला किती साईज अलोकेट करतो, 2 बाईट. आता इथं किती घेतलेत, इंटिजर ID आणि कॉन्टॅक्ट हे 2 डेटा मेंबर घेतलेले आहेत. म्हणून इथं काय 2 + 2 म्हणजे किती झालं, 4 बाईट एवढी मेमरी झाली. आणि फ्लोटची साईज काय आहे आपली, 4 बाईट आहे. म्हणजे फ्लोट मार्क्सची जी काही मार्क्स ह्या डेटा मेंबरसाठी जी काही साईज असणार आहे किती असणार आहे, 4 बाईट एवढी असणार आहे. आणि याची टोटल किती झाली, 10 + 4 + 4 म्हणजे टोटल आपल्या पर्सन पी ह्या ऑब्जेक्टसाठी मेमरीमध्ये 18 बाईट एवढी मेमरी स्पेस अलोकेट झाली. म्हणजे त्या पर्टिक्युलर पी ह्या ऑब्जेक्टसाठी 18 बाईट एवढी मेमरी स्पेस अलोकेट करून ठेवली. त्याच्याच मध्ये आपण त्या एका स्पेसमध्ये, त्या 18 बाईट या स्पेसमध्ये आपण पर्सन पी या ऑब्जेक्टसाठी डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. सेकंड पहा काय घेतले, क्लास पर्सन. याच्यामध्ये पहा कॅरेक्टर नेम 5 बाईट, इंटिजर ID. म्हणजे याच्यामध्ये किती जाणार आहे, नेमसाठी 5 बाईट आणि ID हा इंटिजर आहे म्हणून याच्यासाठी 2 बाईट. म्हणजे इथं टोटल मेमरी पर्सन पी साठी किती होणार आहे, 7 बाईट एवढी मेमरी अलोकेट केली जाणार आहे. हे झालं मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट पी. तुम्ही कुठलाही घेऊ शकता. जे काही डेटा मेंबर असेल त्या डेटा मेंबरनुसार तुमच्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची जी काही साईज आहे ही साईज असाइन होत असते. नेक्स्ट टॉपिक पहा. नेक्स्ट आहे डिफाईन मेंबर फंक्शन. आता मेंबर फंक्शन कसे डिफाईन केले जातात. पहिला आपण डेटा मेंबरचा आणि सेकंड पार्ट आहे मेंबर फंक्शन. आता डेटा मेंबर पाहिले आपण, जे काही ज्या व्हॅल्यू तुम्हाला युजरकडनं ॲक्सेस करायचे आहेत ते झाले तुमचे डेटा मेंबर. आणि त्या पर्टिक्युलर डेटा मेंबरवर तुम्हाला काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. त्यासाठी आपण काय यूज करत असतो, मेंबर फंक्शन यूज करत असतो. पहा काय सांगितलंय, मेंबर फंक्शन ऑपरेट
अँड ऑन द डेटा मेंबर अँड डिफाईन द बिहेवियर ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे काय सांगितले यांनी, मेंबर फंक्शन ऑपरेट ऑन डेटा मेंबर, म्हणजे जे काय डेटा मेंबर आपण असाइन करत असतो त्याच्यावर काय केलं जातं, डेटा मेंबर फंक्शन ऑपरेशन परफॉर्म करत असतात. अँड डिफाईन द बिहेवियर ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी आपण काय बिहेवियर किंवा काय ऑपरेशन परफॉर्म करत आहोत हे ऑपरेशन मेंबर फंक्शन थ्रू ऑपरेट केलं जातं किंवा असाइन केलं जातं. देर आर 3 मेथड्स टू डिफाईन द मेंबर फंक्शन. मेंबर फंक्शन डिफाईन करण्यासाठी मेनली 3 मेथड्स आहेत. फर्स्ट आहे इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन, सेकंड आहे एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन आणि थर्ड आहे इनलाईन फंक्शन. वर्डमध्येच दिलेले आहे पहा. इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शनलाच काय म्हटलं जातं, इनसाइड द क्लास. आता इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणजे काय, इंटरनली म्हणजे आतमध्ये, बरोबर. म्हणजे त्या पर्टिक्युलर जो काही क्लास आहे ह्या क्लासच्या आतमध्येच ते पर्टिक्युलर फंक्शन डिक्लेअर पण करायचे आणि डिफाईन पण करायचे. म्हणजे काय, इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणजे क्लासच्या आतमध्येच आपण ते फंक्शन डिफाईन करतोय, म्हणून त्याला काय म्हणतात, इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, इनसाइड द क्लास, म्हणजे क्लासच्या आतमध्ये. सेकंड आहे एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन. आता एक्सटर्नली डिफाईन म्हणजे काय, क्लासच्या बाहेर डिफाईन करायचे. डिक्लेअर आपण क्लासच्या आतमध्येच करणार आहोत, फक्त डिफाईन करताना ते क्लासच्या बाहेर डिफाईन करायचे, त्यालाच आपण काय म्हणतो, आउटसाइड द क्लास. अँड थर्ड आहे इनलाईन फंक्शन. हे इन डिटेल आपण पुढे पाहूयात. त्याच्यातला फर्स्ट पॉईंट पाहूया आपण, इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन. आता इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणजे काय, व्हेन ए मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास आर डिफाईन इनसाइड द क्लास इटसेल्फ. याच्यामध्ये काय सांगितलं पहा, इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणजे काय, व्हेन ए मेंबर फंक्शन ऑफ क्लास म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लासमधील मेंबर फंक्शन आर डिफाईन इन द क्लास इटसेल्फ. म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्या पर्टिक्युलर मेंबर फंक्शनची डेफिनेशन त्याच क्लासच्या आतमध्ये आपण डिफाईन करतो. दे आर कॉल्ड ॲज इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन. म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन. फंक्शन डेफिनेशन एन्क्लोज इन द बॉडी ऑफ क्लास. म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर फंक्शनची डेफिनेशन त्याच्याच क्लासच्या आतमध्ये डिफाईन केली जाते. यालाच काय म्हटलं जातं, इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन. हा प्रोग्राम आपण पाहणार आहोत, हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आता याचं पहा, टू कॉल द फंक्शन ऑफ क्लास म्हणजे काय, जे काही मेंबर फंक्शन आपण डिफाईन करणार आहोत ते कॉल करण्यासाठी किंवा ते ॲक्सेस करण्यासाठी काय यूज केलं जातं, वी हॅव टू यूज डॉट ऑपरेटर किंवा त्याला काय म्हटलं जातं, पिरियड ऑपरेटर. ठीक आहे, डॉट ऑपरेटर हे सिम्पल डॉटने असाइन केलं जातं. काय यूज केलं जातं, डॉट ऑपरेटर फंक्शन कॉल करण्यासाठी. ते पर्टिक्युलर फंक्शन क्लास थ्रू किंवा ऑब्जेक्ट थ्रू कॉल करण्यासाठी डॉट ऑपरेटरचा यूज केला जातो. त्याचा सिम्पल एक सिंटॅक्स आहे, ऑब्जेक्ट नेम. म्हणजे जे तुम्ही मगाशी पर्सन पी नावाचा जो काही ऑब्जेक्ट क्रिएट केला तो ऑब्जेक्ट घ्यायचा, डॉट ऑपरेटर, आणि जे काही फंक्शन तुम्ही असाइन करणार आहात ते फंक्शन सिम्पल येईल, फक्त काय, फंक्शनचं नाव. म्हणजे ते सिम्पल, सपोज एक रीड फंक्शन घेतलं तर मग काय येईल, पी डॉट रीड. खाली पहा एक्झाम्पल दिले, सी डॉट रीड. म्हणजे जे तुम्ही फंक्शन घेणार आहात त्या फंक्शनचं सिम्पल नाव येईल. म्हणजे काय होणार आहे, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट थ्रू त्या क्लासमधील जे काही फंक्शन तुम्ही डिफाईन केले ते फंक्शन कॉल केलं जाईल. सिम्पल आहे. आणि हा प्रोग्राम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये काय सांगितले पहा, राईट ए प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ सर्कल युजिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सच ॲज क्लास सर्कल मस्ट हॅव 3 मेंबर फंक्शन. आणि हे 3 फंक्शन दिलेले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. थँक्यू.